फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा. हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आम्ही सकाळीच चाललेलो आहोत. कुठे चाललेलो आहोत आणि गाडीमध्ये एवढे रोपं कसं काय आणि काय करणार आहे. रोपं आहे म्हटलं तुम्हाला तर कल्पना आलीच असेल काय आहे आज. तर आम्ही शेतामध्ये पोहोचलो आणि गाडीमध्ये सर्व रोपे भरून आणली होती आम्ही. आणि हे रोप आहे जांभळाचं आणि या जांभळाची जात आहे कोकण बहाडोली. म्हणजे एकदम उत्कृष्ट दर्जाचे जांभूळ आहे आणि खायला देखील खूप छान लागते हे जांभूळ. आपले गावरान जसे असतात ना ते एकदम त्यांची स्किन अशी एकदम लूज पडते काही दिवसानंतर किंवा काही तासानंतर. तर कोकण बहाडोळीची जांभळाची जी जात आहे तर त्याची जी जांभूळ आहे तर त्याचं बरेच दिवस टिकतं आणि त्याची स्किन पण एकदम थोडी कडक असते. तर आपण यावर्षी जांभूळ लावणार आहेत. कसे येतात ते बघू, तुमच्यासोबत असे शेअर पण होतीलच. तर आम्ही हे 200 झाडं आहेत जांभळाचे आणि ते आम्ही या 1 एकरमध्ये लावणार आहोत. आणि या सुरुवातीला आता प्रथम खड्डे घ्यायचे आहेत तर त्यासाठी माप घ्यायचं आहे. तर अण्णा आणि मी येथे माप घेत आहे आणि 15 बाय 15 असं अंतर दोन्ही झाडांमध्ये ठेवणार आहे. तर चला आता टिक मार्क करत करत जातो 15-15 फुटावर आम्ही. तर ऊन पण खूप आहे आणि आता 9-9:30 झाले होते पण ऊन एवढं होतं की बस जसं काय उन्हाळाच लागला आहे असं वाटत होतं मला. तर थोड्या वेळ मी बसले आणि खताचं ट्रॉली देखील आलेली होती. तर शेणखत जे आहे ते आता आतमध्ये न नेता डायरेक्ट कडेलाच आम्ही उतरून घेणार आहे शेणखत आणि 4 ढीग असे टाकणार आहे. म्हणजे न्यायला पण सोपं होईल त्यामुळे मग ते 4 ठिकाणी टाकणार आहे खत. बोरीच्या झाडाला बोर आता नाही आहे सध्या संपला बोरांचा सीझन. खाली बघू शकता थोडे थोडे वाळलेले दिसते ते. मी तिकडची शेती तो तिकडं असं ना तुम्हाला इथे काय इथे पलीकडे घर आहे वड्याच्या पलीकडं घर माहिती आहे मला तुमचं. हा तर आपला परिचय नव्हता माहिती की इथे आहे तुमचे वडील नाही शिक्षक होते ना. हा दोघं का ठीक आहे. हा ठीक आहे. हरिभाऊ आणि ते असते नव्हतं. लय झालं. तर आता मी चालली आहे घरी. स्वयंपाक करायचं. परत थोड्या वेळाने जाणार आहे. जेव्हा झाडं लावायचे तेव्हा जाईल मी. आता हे ते पहा कांदे किती छान आले. ते आपलं घर. तर हा गावरान पुदिना आहे आणि किती छान उगला आहे आणि हिरवगार आहे मस्त आणि टेस्ट पण खूप छान लागते. थोडं जरी पुदिना टाकला तर त्याचा स्मेल जो आहे तो खूप येतो.
तर हे गॉट लावून 2-3 आठवडे झाले आणि ते बघू शकता की छान आलेलं आहे. पहिले 1-2 आठवड्यामध्ये वाटलं की म्हणजे मध्ये मध्येच उगलं होतं, तर असं वाटलं की येतात का नाही येते, पण खूप छान उगले आहेत. आणि किती मस्त दिसते ते बघा. आणि अक्कानी कडेला पालक, कोथिंबीर वगैरे असं लावतच असतात अक्का. आणि तेच आम्ही नेत असतो, शेपू वगैरे असं भाजीपाला लावत असतात अक्का. येथे पपईचं झाड आहे आणि इतकी गोड पपई आहे ना की बस. आम्ही आता म्हणजे येताना खूप साऱ्या पपया आणल्या होत्या. आणि आता मी जेव्हा बनवायला स्वयंपाक माझा झालेला आहे. इकडे आहे डाळ, इकडे आहे भजे, भज्यांचं पीठ खालून ठेवलेलं आहे, भात लावला आहे. इकडे शेवग्याची भाजी, इकडे कोबीची सुकी भाजी बनवली. जेवण झालं व नंतर घरातलं सर्व आवरून मी शेतामध्ये परत आले. संध्याकाळी 4-4:30 वाजले होते आणि यांचं खड्डे घ्यायचं काम चाललं होतं या मशीनच्या साहाय्याने. तर सार्थकने आणि यांनी खड्डे घेतले आणि खूप ताकद लावावी लागते आणि काळजीपूर्वक खड्डा घ्यावा लागतो, कारण ते जे पाते आहेत ते लागू पण शकतात जर थोडी जरी ढील सोडली तर. तर हे रासायनिक जे खत आहे त्याचा आपल्याला एक डब्बा एक खड्ड्यामध्ये टाकायचा आहे आणि नंतर शेणखत जे आहे ते थोडं टाकायचं आहे खड्ड्यामध्ये व नंतर आपल्याला हे रोप जांभळाचं लावायचं आहे खड्ड्यामध्ये. तर आता मी प्रत्येक खड्ड्यामध्ये एक रोप ठेवणार आहे आणि नंतर ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे परत. आता अक्का आणि त्यांची मम्मी आली त्या मदतीला, तर सर्वांनी मिळून आम्ही काम केलं आहे सर्व झाडाचं. तसं झालंच नसतं एका दिवसात एवढं सगळं खड्डे घेणं वगैरे. तर मी काय केलं, कमी वेळ लागावं म्हणून मी एका गमेल्यामध्ये 9 रोपं घेऊन जायची. म्हणजे एका रांगेमध्ये 18 खड्डे आहेत, तर 9 रोपं एकदा घेऊन जायचे आणि 9 रोपं दुसऱ्या वेळेस घेऊन जायची. म्हणजे 2च वेळे मारावं लागायचे मला. आता आम्ही आता पुरी इथे ठेवायचे का नाही चालू केला का तू? चालता येत नाही पण तुमच्या वाहनात उठाय बसल्यात. हा खरंच नाही चालता येणार. एक तर ते पट्टे बारीक आहे वाहनाचे. तर आता संध्याकाळचे वाजले आहे 6 आणि सूर्यास्त होत आहे. आणि इकडे जांभळाचे रोपं मी ठेवले आहे खड्ड्यांमध्ये, थोडेसे राहिले आहे. तर या खड्डे केले आहे आणि खड्ड्यांमध्ये पहिले शेणखत, नंतर दुसरं खत. आता एक रोप ठेवत सर्व शेतामध्ये रोपं ठेवून झाले आहे. एक लाईन राहिली आहे. खूप दमल्यासारखं झालं आहे, आता बरेच दिवस काम नाही केलं आणि अचानक शेतामध्ये म्हटल्यावर थोडं दुखणारच पाय. आणि वावरातून चालता पण नाही ते, एकदम खसते ते पाय, एकदम भुसभुशीत माती, त्याच्यामुळे ना चालता नाही येते व्यवस्थित. हे बघा कशी माती, त्यामुळे चालता नाही येते.
सूर्यास्त झालाय, सूर्यास्त. सूर्यास्त झाला का? हो. हा? येते ना. चालू आहे व्हिडिओ आहे. सगळीकडे रोपं ठेवून झाले. आता ते प्लॅस्टिक काढून अजून बरंच प्रोसेस आहे त्याची, ते करतील. आता मी चालली आहे घरी. चला. लाईट आलेली आहे तर स्प्रिंकल चालू केलेला आहे. आणि आता इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी चिक्कू आलेले आहे झाडाला आपल्या. अजून काही पिकायला नाही लागलेले. तर काल आम्ही इथेच थांबलो होतो गावाला आणि नेक्स्ट मॉर्निंग आहे आता हे. आणि सकाळी नाश्त्याला पोहे केले होते. यांचे सोबत सर पण आले होते तर ते देखील थांबले होते, तर त्यांना नाश्ता दिला. आणि मी आता अक्का आणि अण्णासाठी नाश्ता घेऊन चालली आहे. तर कसले माझ्याकडून नोटा. सुनबाईच घेईन पैसे. झाले आता सगळे. आता काय येतीनच राहिले ना. अजून 5-6 असते बाई. आणि हे वावर कोणचं? हा 7. हिटलरचे. आणि तिच्या वावरात बँकेचे मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर काम करतात. त्याला मोठे शेतकरी ते. नाही ते आलं म्हणून ते सौरभ बरं झालं. त्यांनी बरंच केलं सौरभने. लई सौरभ सार्थक नसता जास्त काय पिकला नसता. त्यात तिकडं क्रिकेट चालला म्हणलं होतं. त्याचं लक्ष तिकडं होतं. ते याच्या आग्रहामुळं ते बावड्याचा शब्द त्याला मोडवा नाही म्हणून मागून नाही ग. तुम्ही गेले म्हणलं आका मी जातो आता, मग पुन्हा येईन वाटलं. म्हणलं जा जा. हा संध्याकाळी गेलता ना ते तिकडं क्रिकेट बघायला. पाणी जास्त झालं तर परत मागच्या साऱ्या फोडून द्यायचे. आता बंद करायला नाही जायचं. जाऊ का मी बारा द्यायला? जरा पोहे खा पहिले. पोहे घ्या खाऊन. पाणी प्यायचं. ते ताण लागले. आणलं ना वावर वॉटर लेवल. ऐक तो केला का? नाही मी करायचे अजून. म्हटलं तुम्हाला देऊन या. किती बार असं द्यायचं असतं. पाणी फेकून येत आहे ना बारा द्यायचं. नाही तर असं बारा दिसेल. तर आता अशी गंमत झाली की आनंदीत नाश्ता करायला बसले आणि काय झालं, मला 12 द्यायला लावलं आणि मला ते काही 12 देताच नाही आलं कसं देतात. तर ते सांगत होते कसं द्यायचं ते आता. तर असा विषय झाला. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.